मुंबई पाठोपाठ आता पुण्यात देखील कबुतरांच्या खाण्यावर बंदी संदर्भात वाद उफाळलेला आहे। पुणे महानगरपालिकेने 2023 मध्ये शहरातील 20 ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य टाकण्यास बंदी घातली होती। नियम पाळणाऱ्यांसाठी 500 रुपयांच्या दंडाची तरतूद देखील होती। मात्र आता या निर्णयाला शाश्वत फाउंडेशन या पुणेच्या एनजीओने उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। ज्याप्रमाणे मुंबईमध्ये कबूतर खाण्याच्या बाबतीत वाद पेटला, जो दादरमध्ये कबूतरखाना आहे त्या बाबतीत, तसाच पुण्यात देखील हा वाद पेटलेला दिसून येतो। खरं तर 2023 साली पुणे महानगरपालिकेने जे कबुतरांना दाणे टाकण्याचे पॉईंट्स आहेत, म्हणजे फीडर पॉईंट आपण त्याला म्हणतो, अशा पॉईंटवर बंदी घातलेली होती। या बाबतीत पुण्यामधले पक्षीप्रेमी देखील न्यायालयात गेले होते। शाश्वत संस्था असेल, त्यासोबतच या बाबतीतले जे काही वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी आवाज उठवलेला होता। कारण ज्याप्रमाणे मानवांना जगण्याचा हक्क आहे, त्याच पद्धतीने पशु पक्षी यांना देखील जगण्याचा हक्क आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र मुळात ही बंदी का घातली गेली होती, तर या बाबतीत एक कोर्टाकडे सादर करण्यात आलेला जो अहवाल आहे त्याच्यामध्ये फुफ्फुसाचे जे विकार आहेत, म्हणजे फायब्रेटिक हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनाइट्स म्हणजे FHP नावाचा गंभीर आजार होतो, जो फुफ्फुसाद्वारे होतो असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यामुळेच कबुतरांची ही विष्ठा होऊ नये, आपल्या आसपास कबुतरांचा वावर राहू नये म्हणून ही बंदी घालण्यात यावी असं त्यांचं म्हणणं होतं। आणि यामुळेच ठिकठिकाणी आपल्याला कबुतरांचे जे फीडर पॉईंट आहेत त्यावर बंदी घातलेली दिसते। कबुतरांना या ठिकाणी दाणे टाकू नयेत, खाद्य टाकू नयेत। या ठिकाणी कबूतर हे थवेच्या थवे येऊन विष्ठा जी केली जाते त्याच्यामुळे वेगवेगळे आजार पसरू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं। दुसरीकडे पक्षीप्रेमी हे मात्र आग्रही आहेत की आम्हाला या बाबतीत पक्ष्यांना फीडिंग करण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते मिळावं। मात्र या बाबतीतला जो काही निर्णय आहे तो न्यायालय 11 ऑगस्टला होणार होता, तो आता 13 ऑगस्ट रोजी होणार आहे। आणि या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आता या बाबतीत न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी,